मला साडी घालायला खूप आवडते, पण माझी कंबर आहे ना खूप मोठी झालेली आहे। पहिले खूप छान दिसायची, आता काय झालंय पोट एवढं नाहीये, पण कंबरेवरती फॅट चढत चाललाय। इथे खूप जास्त गोळे येत चाललेले आहेत आणि ते काही केल्या कमी होत नाहीयेत। मी डाएट पण करत आहे, मी एक्सरसाइज पण करत आहे, तरी देखील तो फॅट आहे तो जात नाहीये। त्याच्यासाठी होल्डिंग आसन आपल्याला पाहिजे, जेणेकरून आपल्या पोटावर म्हणजेच आपल्या कंबरेवरती जास्त प्रेशर येणार आणि जो तो फॅट जमा झालाय ना तो खेचणार। तर त्याच्यासाठी ना एक आपल्याला ओढणी दुपट्ट्याचा वापर करायचा आणि इतक्या सोप्या पद्धतीने या प्रॅक्टिस आहेत ना, जर तुम्ही ह्या 7 दिवस कंटिन्युअसली केल्या तर तुम्हाला गॅरंटीने सांगते रिझल्ट दिसेलच दिसेल तुमच्या कंबरेवरती आणि खूप चांगला रिझल्ट दिसेल। थोडा पण नाही, खूप चांगला रिझल्ट दिसेल। हा व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा नाही, पूर्ण आसन आहेत असे 2-4 स्टेप मी तुम्हाला दाखवते। या जर तुम्ही कंटिन्युअसली केल्या तर तुम्हाला उथल-पुथल करायची काम नाही, तुम्हाला जास्त हेवी वर्कआउट एक्सरसाइज करायचं काम नाहीये, जिमला तर जायची गरजच नाही। घरात एका जागेवरती बसून तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता। जेवणाच्या अगोदर 1 तासभर, जेवणाच्या नंतर 1 तासाच्या नंतर, तुमच्या वेळेनुसार तुम्ही या प्रॅक्टिस करायच्या आहेत। तर इतक्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे ना, तुम्ही पण म्हणाल अरे याच्यात तर काहीच नाही, पण किती प्रेशर येते माझ्या कमरेवरती। आणि गॅरंटीने सांगते की 7 दिवस करा आणि रिझल्ट घ्या। जर आता आपण व्हिडिओला सुरुवात तर करणारच आहेत आणि या प्रॅक्टिस पण तुम्ही सोबत करणार आहात, तर त्याच्या अगोदर प्लीज कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती कोणी असाल पहिल्यांदा आलेला तर सबस्क्राईब करू शकता, कारण की मी माझ्या ह्या चॅनलवरती नेहमी एक्सरसाइज वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि वेट लॉस साठी टिप्स, डाएट सगळं काही शेअर करत असते की तुम्हाला या चॅनलचा खूप जास्त फायदा होणार। आता आपल्याला नॉर्मली ह्या पोझिशन मध्ये बसलेली आहे मी इथे। पहिले तर नॉर्मली बटरफ्लाय करून घेऊया, बॉडीला थोडं रिलीज करून हलकं करून घेऊया या पोझिशन मध्ये। आता काय करायचं, या पोझिशन मध्ये एक पाय लांबून द्यायचा आणि पहिली एक्सरसाइज करण्यासाठी इथे या पोझिशन मध्ये जायचं। आता मी इथे एक ओढणी घेतलेली आहे, थोडीशी मोठी घेतलेली आहे। या पोझिशन मध्ये इथे तुम्ही असं ओढणीला गाठ मारून देखील घेऊ शकता किंवा असं पण करू शकता। मी असंच ठेवलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे ओढणीला पकडायचं। या पोझिशन मध्ये आपण ओढणीला पकडलं आणि इथे पहिले तर याच पोझिशन मध्ये होल्ड करायचं। 1 2 हात आहेत ना ते समोर नाही ठेवायचे, जेवढे तुम्ही हात तुमच्या कानाच्या मागे नेणार तेवढा तुमच्या कमरेवरती तुम्हाला फायदा भेटणार। तर लक्षात ठेवा, हात कानाच्या मागे। या पोझिशन मध्ये जायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता मी इथे 10 काउंट केले, तुम्हाला सुरुवातीलाच 20 काउंट करायचे, म्हणजे 20 सेकंद होल्ड करायचा। मी पहिले सांगितलं उथल पुथल नाही, एक्सरसाइज नाही, फक्त होल्डिंग आसन आहेत हे। आता इथे ह्याच पोझिशन मधून काय करायचं, स्लोली हाताला असं पकडत पकडत जितकं होईल तितकं तुम्हाला असं खाली जायचं आणि ह्या पोझिशन मध्ये होल्ड करायचं। 1 2 एका हाताने मी ओढणीला घट्ट पकडून ठेवलेलं आहे हा, आणि दुसऱ्या हाताने ह्या पोझिशन मध्ये। ओढणीला सोडायचं नाही, कारण की प्रेशर मग येणार नाही जर तुम्ही ओढणी सोडून दिली तर। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हळूच वापस या पोझिशन मध्ये यायचं आणि वापस हाताला मागे नेऊन वापस होल्ड करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। कुठेच प्रेशर नाही येणार, फक्त कमरेवरती येणार आहे, एवढं लक्षात ठेवा। जर तुमचे आसन चुकत असेल, जर तुम्हाला दुसरीकडे कुठे पेन होत असेल, दुसरीकडे काय असं वाटत असेल की इकडनं दुखतंय इकडनं दुखतंय किंवा गुडघे दुखतायत, तर मग तुम्ही आसन चुकवताय। जर इथेच बरोबर प्रेशर येते तर तुमचं आसन बरोबर आहे। आता काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये थोडंसं हाताला असं मागे न्यायचं आणि मागे नेऊनच या पोझिशन मध्ये जायचं। हाताला असं वरच्या हाताला सरळ आणि या हाताला या पोझिशन मध्ये पकडायचं, मागून न्यायचा, लक्षात ठेवा। प्रयत्न करायचा ओढणीचा सपोर्ट घेऊन, इझी मध्ये होणार, काही असं हे नाहीये। या पोझिशन मध्ये पकडा तुम्ही इथे आणि इथे वरती न्या।
समोरून नेलं तर तितकं प्रेशर येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलीज. आता काय करायचं, एकाच साईडून आपल्याला 3 टाइम आपण होल्ड केलं. दुसऱ्या पायाला पण करणं आहे ना, म्हणजे दुसऱ्या साईडून पण प्रेशर आणायचंच आहे. त्याच्यासाठी दुसऱ्या पायाला ह्या पायाला फोल्ड केलं, ह्या पायाला लांबून दिलं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. दुसरी प्रॅक्टिस, ही दुसरी वाली प्रॅक्टिस आहे ना, ही थोडीशी हार्ड वाटते पण याच्याने फायदा तितकाच जास्त होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स. आता वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. हाताला मागून न्यायचं या पोझिशन मध्ये आणि वरती पकडायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. इतकं मस्त प्रेशर आलेलं आहे ना माझ्या स्वतःच्याच कमरेवरती. ॲक्च्युली माझं जेव्हा खूप जास्त वेट होतं ना, 82 kg होती ना मी, तेव्हा मला असं वाटायचं माझं पोटच नाहीये, पण माझा कंबरच खूप मोठी झालेली आहे. मग अशी आसन करायची मी, त्याच्याने माझा खूप चांगली कंबर बारीक झालेली. आता या पोझिशन मध्ये यायचं, ओढणीला पकडायचं, स्लोली करायचं, हळूनीच करायचं. हे आसन आहेत ना, घाई घाई करायची आवश्यकता नाही. या पोझिशन मध्ये जायचं आणि इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे वापस या पोझिशन मध्ये जायचं. 1 हात आपला मागून गेलेला आहे, ओढणी. 1 2 3 4 4 5 6 7 8 9 10. इथे पेन होतोय थोडासा, तो सहन करायचा. दुसऱ्या साईडून करायचं. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10. याच पोझिशन मध्ये करायचं. आता थोडस ओढणीला अजून छोट, इतकं करायचं की आपल्या शोल्डरच्या लेवलला आपले हात गेले पाहिजे. असे पसरवायचे नाहीये हात, असे आपल्या शोल्डरच्या लेवलला. या पोझिशन मध्ये जायचं आणि ट्विस्ट. 1 होईल तितका वाकायचा प्रयत्न करायचा, थोडासा पेन सहन करायचा. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे होल्ड मध्ये जायचं, होईल तितकं वाकायचा प्रयत्न करायचा. हात दोन्ही सरळ, शोल्डर टच करून वरचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्विस्ट करायचं अपोजिट होल्ड मध्ये. इथे श्वास सोडून द्यायचा आहे आपलं. जेव्हा पण आपण होल्ड मध्ये जातोय ना, तेव्हा आपल्याला श्वास सोडूनच द्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. इतकं छान प्रेशर येते ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही करणार तर नक्कीच मला कमेंट करणार आहात. खरंच मॅडम खूप छान प्रेशर आलेलं आहे या एक्सरसाइजने. एक्सरसाइज बोलूच शकत नाही, होल्डिंग असेल. आता जर पाठीवरती गोळ्या आहेत, शोल्डर पण खूप मोठे आहेत आणि हात पण लढलेले आहेत, या पोझिशन मध्ये करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याचा 60चा एक राऊंड घ्या. काय होतं ना, कमरेवरती जर फॅट चढत चाललेला आहे ना,
तर तो आपल्या पाठीवरती पण जातो, पाठीवरचे गोळे दिसतात. मग त्याच्यासाठी तुम्ही ही प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे हे आसनासोबतच. आता इथे पाठ म्हणजेच कमरेचा मागचा भाग आणि हा पोटाचा भाग याच्यावरती पण प्रेशर येतं चांगलं. सगळीकडनंच कंबर बारीक करायची, नुसते साईडून नाही. तर या पोझिशनमध्ये जितका हात आहे तितकी आपल्याला ओढणीचं अंतर करायचं. ह्या पोझिशनमध्ये जायचं. 1 2 जितकं वाकता येईल तितकं वाकायचा प्रयत्न. 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. इतके छान छान आसन मी तुम्हाला दाखवलेत ना, जर तुम्ही 7 दिवस केले तर तुम्हाला तुमची कंबर बारीकच झालेली दिसेल. आता याच्यासोबत पाणी चांगलं प्यायचं, चांगली झोप घ्यायची आणि खाण्यापिण्यावर थोडंसं कंट्रोल, म्हणजे बाहेरचं थोडं कमी खायचं, घरातलं साखरेचे पदार्थ, ऑइली पदार्थ थोडेसे कमी करायचे आणि हे आसन करायचे. तुम्ही दिवसात नाही 2 टाइम केले तरी पण तुम्हाला जास्त फायदा भेटेल. वेळ नाही 1 टाइम केला तरी पण चालेल. कमीत कमी 10 मिनिटं तरी तुमचे हे पूर्ण प्रॅक्टिस कंप्लीट झाला पाहिजे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.